मॉर्निंग मित्रांनो, आज आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण जो पेपर बघितला होता 29 जानेवारी 2017 झालेला, त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन कोणता आहे तो बघा. 2013-14 मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की परकीय व्यापाराचे 3 पैलू असतात. एक संरचना, सगळ्यात पहिलं तर आकारमान, दुसरं संरचना आणि तिसरं दिशा. ठीक आहे. आकारमान म्हणजे पैशाच्या स्वरूपात मोजलेला व्यापार असतो. किती रुपयाची आयात, किती रुपयाची निर्यात, आयात जास्त आहे की निर्यात जास्त आहे, हे मोजणे म्हणजे परकीय व्यापाराचे आकारमान मोजणे. ठीक आहे. दुसरा जो पैलू आहे तो आहे संरचना. त्यामध्ये कोणत्या वस्तूची सर्वाधिक निर्यात, कोणत्या वस्तूची सर्वाधिक आयात, त्याचप्रमाणे मग ह्या वस्तूंचे 2 प्रकार केले जातात. एक वस्तू गटानुसार म्हणजे क्षेत्रानुसार आणि दुसरं वैयक्तिक वस्तूनुसार. ठीक आहे. या आधीचा जो पेपर होता, बहुतेक आपण 2016चा STI किंवा ESOचा पेपर बघितला होता, त्यामध्ये बहुतेक वस्तूंचा क्रम लावायला सांगितला होता. निर्यातीनुसार वस्तूंचा उतरता क्रम लावायला सांगितला होता. इथे मात्र वैयक्तिक वस्तूऐवजी वस्तू गटावर प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे क्षेत्रानुसार प्रश्न विचारलेला आहे. सिंपली विचारलाय की कोणत्या क्षेत्रातून सर्वाधिक वस्तूंची निर्यात होते. ठीक आहे. म्हणजेच काय, निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी आहे असं विचारलेलं आहे. तर भारतातून जर वैयक्तिक वस्तूनुसार जर आपण सर्वाधिक निर्यात पाहिली तर ते बहुतेक पेट्रोलियम ऑइल ल्युब्रिकंटची होते. ठीक आहे. म्हणजे शुद्ध पेट्रोलियम ऑइलची होते आणि अभियांत्रिकी वस्तू, या 2 पैकी कोणतरी एका क्रमांकावर आहे. ठीक आहे. आणि वस्तू गटानुसार पाहिला तर उत्पादित वस्तूंची सर्वाधिक निर्यात होते. ठीक आहे. हे सिंपल आहे. तुम्ही जर अभ्यास लिहिला असेल तर कदाचित तुम्हाला हे माहिती आहे. फक्त मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की असं याच्यावरती हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर त्यानुसार मग 57व्या क्वेश्चनचा आन्सर काय असायला पाहिजे की 2013-14 मधील कोणते निर्यातीमध्ये कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते, हा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानुसार मग सर्वाधिक निर्यात कशाची झाली असेल, उत्पादित वस्तूंची. म्हणजे कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी असेल, कारखाना, उत्पादित क्षेत्र. ठीक आहे. सिंपल स्ट्रेट अँड फॉरवर्ड क्वेश्चन आहे. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तिथे जोड्या लावा दिसलाय. राष्ट्रीय बँका, विदेशी बँका, जुनी नवीन खाजगी बँका. ठीक आहे. इथे एक जरी तुम्हाला माहित असेल तरी तुम्ही हा क्वेश्चन सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. यातली या 4 बँका दिल्या आहे. कोणती बँक तुम्हाला राष्ट्रीय बँक वाटते, ज्यांच्या आपल्यासोबत म्हणजे राष्ट्रीय बँकेसोबत आपला संबंध बऱ्याच वेळा येत असतो. ठीक आहे. तर ते आंध्रा बँक एक पर्याय आहे. आंध्रा बँक, ऑब्विसली आंध्रा ही वन ऑफ नॅशनल बँक आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, राष्ट्रीय बँक आहे. त्यामुळे राष्ट्रीय बँक A3 असा पर्याय असणार आहे. A ची जोडी कोणासोबत जुळेल, 3 सोबत असा पर्याय असणार आहे. एकमेव पर्याय म्हणजे 58चा आन्सर काय येईल, 1. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, बाकीचे पर्याय चेक करण्याची गरज आहे का, नाही. सेकंड, थर्ड, फोर्थ चेक करण्याची गरज आहे का, नाही. आता लक्षात घ्या, जर आपला जो पेपर असतो तो 1 तासाचा पेपर असतो. 1 तासामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. अशा वेळी वेळेचे नियोजन जमणे सुद्धा फार आवश्यक असते. तर जेव्हा जोड्या लावा सारखे क्वेश्चन येतात, म्हणजे जेव्हा जोड्या लावा हा क्वेश्चन येतो, सारखे म्हणण्याऐवजी जोड्या लावा हा क्वेश्चन येतो, तेव्हा एक जर पर्याय तुम्हाला कन्फर्म माहित असेल, ठीक आहे, एक जोडी जर तुम्हाला कन्फर्म माहित असेल आणि तशी जुळणारी जोडी 4ही पर्यायामध्ये एकच असेल, तर डायरेक्ट जो तुम्हाला पर्याय मिळतोय 1 त्याला ट्रिक करायचं. बाकीचे चेक करून वेळ वाया घालवायचा नाही. म्हणजे समजते का मी काय म्हणतो, की तुम्हाला एक कन्फर्म जोडी जर माहित असेल, जसं इथे आपल्याला माहित आहे की राष्ट्रीय बँक म्हणजे कोणती बँक आहे, आंध्रा बँक, तर लगेच मग A3 असा असणारा पर्याय शोधायचा. तो जर एकच असेल तर लगेच डायरेक्ट 1 हा पर्याय टिक करायचा. ठीक आहे. एकच पहिलाच पर्याय आन्सर आहे, त्यामुळे डायरेक्ट पहिला पर्याय टिक करायचा. मग दुसरा, तिसरा, चौथा हे चेक करत बसायचं का, नाही. म्हणजेच लक्षात घ्या, इथे आपल्याला काय करायचं, वेळ वाचवायचा आहे. 4ही पर्याय चेक करत बसाल तर काय होईल, वेळ वाया जाईल. ठीक आहे. आता A3 असणारा आणखी एक पर्याय असता तर डायरेक्ट आपण किती पर्याय चेक केले असते, 2 पर्याय. बाकीचे 2 पर्याय काय केले असते, डायरेक्ट एलिमिनेट केले असते. तर या गोष्टी सहज सोप्या, म्हणजे सिंपल बाबी आहे या, मात्र तुमच्या लक्षात आणून देणे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा नवीन विद्यार्थ्यांना हे कळत नाही. ठीक आहे. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे उद्योग टॉपिक वरती आहे. 2006 मध्ये मध्यम उपक्रमाची व्याख्या करताना स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा ठेवण्यात आली, ती किती होती हे विचारलेलं आहे. सेवा क्षेत्राला सुद्धा लघुउद्योगाचा दर्जा देण्यात आला आणि त्यासाठी मग पुढे लघुउद्योगाचा दर्जा देण्यासाठी
एक कायदा पारित करण्यात आला. कोणता कायदा होता तो? सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम कायदा 2006. या कायद्यानुसार लघु उद्योगाचे 3 प्रकार केले गेले. एक सूक्ष्म, दुसरा लघु दुसरा लघु आणि तिसरा मध्यम. म्हणजे लघु उद्योग किती प्रकारचे असू शकतात? 3 प्रकारचे. कोणते? सूक्ष्म, लघु आणि मध्यम. हे जे 3 प्रकार केले गेले लघु उद्योगाचे, हे त्यांच्यामधील गुंतवणुकीच्या आधारे केले गेले. तर हे गुंतवणुकीच्या आधार किती आहे? सरळ तुमच्या पाठ असायला पाहिजे. उद्योगानुसार, म्हणजे जर एखादा उद्योग असेल, वस्तू निर्माण उद्योग असेल, तर त्याला त्यामध्ये 25 लाखापर्यंत गुंतवणूक असेल तर त्याला सूक्ष्म उद्योग म्हटले जाते. 25 लाख ते 5 कोटी गुंतवणूक असेल तर त्याला मध्यम म्हटले जाते, लघु म्हटले जाते. आणि 5 कोटीपेक्षा जास्त, 5 कोटी ते 10 कोटी असेल तर त्याला मध्यम म्हटले जाते. म्हणजे लघु उद्योगामधला सर्वात मोठा प्रकार कोणता आहे? मध्यम उद्योग. ठीक आहे. तर इथे मध्यम उद्योगाची व्याख्या विचारली आहे, ती आहे 5 कोटी ते 10 कोटी. म्हणजे काय आन्सर असायला पाहिजे? 3. ठीक आहे. लक्षात घ्या, जसं ही जी मी सांगितली हे वस्तू निर्माण क्षेत्र, जे उद्योग क्षेत्र आहे त्याचं विभाजन आहे. मात्र सेवा क्षेत्र, जर एखादी सेवा लघु उद्योगात येत असेल तर त्याचे सुद्धा 3 प्रकार पडतात: सूक्ष्म, लघु, मध्यम. जर तिथे 10 लाखापर्यंत गुंतवणूक असेल, ठीक आहे, तर तो सूक्ष्म सेवा क्षेत्र त्याला समजले जाते. 10 लाख ते 2 कोटी असेल तर लघु सेवा क्षेत्र त्याला समजले जाते. आणि 2 कोटी ते 5 कोटी असेल तर त्याला मध्यम सेवा क्षेत्र समजले जाते. ठीक आहे. पुस्तकात तुम्हाला सगळी माहिती मिळेल. त्यानंतर औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक विचारला आहे त्यांनी. उद्योग या टॉपिक मधून क्वेश्चन आलेला आहे. उद्योगधंद्याच्या वाढी, म्हणजे उद्योगधंद्याच्या वाढीचं चित्र कसं आहे हे माहीत होण्यासाठी CSO द्वारे हा निर्देशांक काढला जातो. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये जायचं असेल तर कोणते औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक काढताना गृहीत धरले जातात, कोणत्या वस्तू गृहीत धरल्या जातात, त्यानंतर तो कसा काढला जातो, इत्यादी बाबी तुम्ही माहीत करून घेऊ शकता. ठीक आहे. इथे सिंपल क्वेश्चन आलेला आहे उद्योग या टॉपिक मधून. 2004-5 त्याचा आन्सर आहे. मात्र सद्यस्थितीत आता जवळपास आपले सर्व निर्देशांकांचे बेस इयर बदललेले आहे. आता सध्या आपल्या सर्व निर्देशांकांचे बेस इयर झालेले आहे 2011-12. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना जो कालखंड आहे तो काय? आपले जे फायनान्शियल इयर आहे तेच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठीचा कालखंड आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून हा क्वेश्चन. ठीक आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन जो 62 हा काय आहे ते समजून द्या. सिंपल आहे, मात्र तरी पण मी याला इलॅबोरेट करतो. ठीक आहे. भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धी करण्याचे प्रमुख साधन बनले? ठीक आहे. आता भारताने स्वातंत्र्यानंतर नियोजनाचे उद्दिष्ट स्वीकारले. नियोजन हे कोणत्या देशाचं वैशिष्ट्य असते? कोणत्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असते? अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार असतात. एक आहे भांडवलशाही, दुसरा आहे समाजवादी आणि तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे. अर्थव्यवस्थेचे किती प्रकार असतात? 3. एक भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नियोजन आढळते का? नाही. नियोजन कोणत्या अर्थव्यवस्थेत आढळते? समाजवादी अर्थव्यवस्थेत. आणि समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? जिथे उत्पादनाची सर्व साधने सरकारी मालकीची असतात, म्हणजे जिथे उद्योगधंदे सर्व सरकारी मालकीचे असतात, ती अर्थव्यवस्था म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये विकासासाठी नियोजनाचे उद्दिष्ट स्वीकारले जाते किंवा नियोजनाची प्रक्रिया स्वीकारली जाते. मग आता नियोजन म्हटलं तर ऑब्व्हियसली ते समाजवादी अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत कोणत्या उद्योगाला महत्त्व असते किंवा कोणते उद्योग प्रबळ असतात? सार्वजनिक उद्योग. त्यामुळे भारतात सुद्धा जेव्हा नियोजन स्वीकारलं असेल तेव्हा कोणत्या उद्योगाला महत्त्व असेल? सार्वजनिक क्षेत्राला. ठीक आहे. कोणत्या क्षेत्राला महत्त्व असेल? सार्वजनिक क्षेत्राला. किंवा असं म्हणू शकतो कोणत्या क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व असेल? ऑब्व्हियसली सार्वजनिक क्षेत्रातील. आता 1991 नंतर भारताने उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण स्वीकारलं आहे. म्हणजे 1991 नंतर कोणत्या क्षेत्राला महत्त्व आले आहे? खाजगी क्षेत्राला. 1991 नंतर कोणत्या क्षेत्राला महत्त्व आलेले आहे? खाजगी क्षेत्राला. 1991च्या आधी कोणत्या क्षेत्राला महत्त्व होते? सार्वजनिक क्षेत्राला. आणि त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे? सार्वजनिक क्षेत्र. ठीक आहे. तुम्ही सहजरित्याही याच्यावर हे करू शकता. शेती क्षेत्र, वित्तीय, म्हणजे जेव्हा तुमचं वाचन वाढेल तेव्हा तुम्ही जर डायरेक्टली सार्वजनिक क्षेत्रच हे आन्सर आहे हे सुद्धा काय अंदाजाने म्हणजे सहजरित्या अंदाजित करू शकाल. ठीक आहे. मात्र मी तुम्हाला फक्त इलॅबोरेट करून सांगितलं. ठीक आहे. या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर परीक्षेत गोंधळ नाही उडत, हे मला सांगायचं आहे.
नियोजन कोणत्या अर्थव्यवस्थेत असते आणि त्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य काय आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर सहज तुम्ही अंदाजाने सार्वजनिक क्षेत्र हे टिक करू शकता. मात्र जर तुमचं वाचन नुसतं पाठांतर असेल तर तुमचं मी सांगतो एक्झाम मध्ये काय कन्फ्युजन होईल, सार्वजनिक क्षेत्र आहे की शेती क्षेत्र आहे, या दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन आहे. ठीक आहे, विदेशी क्षेत्र नाही, वित्तीय क्षेत्र नाही, हे तर तुमच्या सहजरित्या लक्षात येईल. मात्र तुम्हाला कुठेतरी ही शंका राहील की शेती आपल्या अर्थव्यवस्थेत महत्वाची आहे, आपल्या अर्थव्यवस्थेत भरपूर सर्वाधिक रोजगार शेती क्षेत्र देते म्हणून शेती क्षेत्र महत्वाचे आहे असं तुम्हाला वाटेल. मात्र तसं नव्हतं. नियोजनाला धरून त्यांनी प्रश्न विचारला आणि त्याचा आन्सर काय आहे, सार्वजनिक क्षेत्र. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकूण कामगार दलामध्ये रोजी शेतमजुरांचे प्रमाण किती आहे. ठीक आहे, स्ट्रेट अँड फॉरवर्ड क्वेश्चन पाठच करायचे आहे आपल्याला तुम्हाला. 54.6. त्यानंतर बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे. ठीक आहे, पतनियंत्रणाचे दोन साधने असतात, संख्यात्मक आणि दुसरं गुणात्मक. संख्यात्मक साधनाद्वारे पैशाची संख्या कमी जास्त होते आणि गुणात्मक साधनाद्वारे पैशाची दिशा. ठीक आहे, मी उदाहरण देतो. जर बँकेचा बँक दर कोण ठरवेल, आरबीआय. ठीक आहे, आरबीआय बँकेचा दर ठरवते. ठीक आहे, बँक दर ठरवत असते. बँक दर म्हणजे काय, ज्या दराने आरबीआय बँकेला कर्ज देईल. बँक दर म्हणजे काय, ज्या दराने आरबीआय बँकेला कर्ज देईल त्याला काय म्हणतो आपण, बँक दर. ठीक आहे, तर आपण बँक दर वाढवला तर बँकांसाठी आरबीआय कडून घेण्यात येणारी कर्जे काय होती, महाग होती. बरोबर आहे. मग बँकांनाच कर्जे महाग झाली तर लोकांना बँक कशी कर्जे देतील, महाग कर्जे देतील. कर्जे महाग झाली तर लोक कर्जे घेतील का, नाही. लोक कर्ज घेतच नसेल तर लोकांकडचा पैसा काय होईल, कमी होईल. म्हणजेच लक्षात घ्या, आरबीआयने जर सपोज बँक दर वाढवला तर बँकेची सुद्धा कर्जे महाग होतील. बँकांसाठी कर्जे महाग होतील. ठीक आहे, बँकांसाठी कर्ज जर महाग झाल्यामुळे बँका लोकांना कर्ज देताना महाग देतील किंवा महाग करेल आणि त्यामुळे लोकांना सुद्धा कर्जे परवडनासे होईल आणि त्यामुळे लोक पैसे कमी घेतील. म्हणजेच लोकांकडचा पैसा कमी येईल. म्हणजेच अर्थव्यवस्थेत पैसा घटेल की वाढेल, घटेल. म्हणजेच लक्षात घ्या, बँक दराद्वारे पैशाची संख्या कमी जास्त होत आहे. ठीक आहे, आणि म्हणजेच हे कोणतं साधन आहे, संख्यात्मक साधन. मला हे समजून नाही द्यायचं, मला मी असं गृहीत धरून चाललंय की हे तुम्ही कुठेतरी वाचलाय, तुम्हाला कुठेतरी माहित आहे. फक्त मला हे सांगायचं आहे की हे कन्सेप्ट कसे माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो 65 नंबरचा क्वेश्चन आहे. हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे परंतु मत्स्य व्यवसायातून मिळणारे उत्पादन मात्र नेहमीच कमी राहिलेलं आहे. या क्षेत्राची वृद्धी मर्यादित राहिली आहे, त्याची दोन कारणे कोणती. ठीक आहे, 4 पर्याय. थोडा ट्रिकी क्वेश्चन होता. मात्र पहा मित्रांनो, एक पर्याय निश्चित असेल हे तुम्ही सहजरित्या सांगू शकाल. कोणता, मासे पकडण्याची पारंपरिक पद्धत. लक्षात घ्या, भारत हा कसा देश आहे, विकसनशील आहे की विकसित आहे, विकसनशील आहे. विकसनशील देश असल्यामुळे अजूनही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं आहे का, नाही. मोठ्या प्रमाणात आपण यांत्रिकीकृत झालो आहे का, रोबोट वगैरे तुम्हाला दिसतोय का इथे भारतात, किंवा मोठ्या प्रमाणात आपण यंत्राच्या साहाय्याने शेती करत आहे का. अजूनही आपलं प्राथमिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात यंत्राच्या साहाय्याने म्हणजे प्राथमिक क्षेत्रात अजूनही मोठ्या प्रमाणात यंत्राच्या साहाय्याने उत्पादन घेतलं जाते का, नाही. म्हणजेच लक्षात घ्या, अजूनही आपली शेती म्हणण्याऐवजी संपूर्ण प्राथमिक क्षेत्र हे पारंपरिक पद्धतीनेच कार्यरत आहे. त्यामुळे चौथा पर्याय तर सहज, तुम्ही जर कन्सेप्च्युअली क्लिअर असाल तर मासे पकडण्याची पारंपरिक पद्धत हे कन्फर्म आहे, हे तुम्ही निश्चित सांगू शकाल. म्हणजे तुमचा पहिला आणि दुसरा पर्याय एलिमिनेट झाला. आता तुम्हाला सी आणि डी हे आहे की बी आणि डी आहे, या दोन पर्यायामध्ये डिसाईड करायचं. ठीक आहे, तर आपण बघू आता. तर बी काय आहे, मासेकरिता स्वदेशातील मर्यादित मागणी. आता माशांकरता स्वदेशात मर्यादित मागणी आहे की नाही आहे हे आपल्याला माहित नाही. मात्र जो तिसरा पर्याय त्यावरती आता आपण विचार करू. व्यापार, वाहतूक आणि संदेशवहन इत्यादीचा संथ वृद्धी दर. ठीक आहे, लक्षात घ्या, थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. मात्र म्हणजे आता याच्यावरती कोणाला काय वाटते यावरती हे डिपेंड आहे. ठीक आहे, तर या आयोगाने जे आन्सर दिलेले आहे ते दिलेले आहे बी आणि डी. आणि त्यावेळेस मी गॅरंटीने सांगतो बऱ्याच जणांना हा क्वेश्चन अवघड गेला असेल. काहींनी आन्सर बी आणि डी केलं असेल आणि काहींनी आन्सर सी आणि डी केलेलं असेल. ठीक आहे, तर अशा क्वेश्चनवर आपण जास्त विचार नाही करायचा आहे. अशा प्रकारे हे क्वेश्चन वाचून यातून आपल्याला काय माहिती मिळते, एक नवीन माहिती आपल्याला हे मिळाली की मासेमारीची मागणी भारतात मर्यादित आहे.
ठीक आहे. आणि ही माहिती मग आपण आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवायची आहे किंवा पुस्तकात लिहून ठेवायची आणि पुढे जर भविष्यात याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन आला तर या माहितीचा आपण वापर करू शकतो. ठीक आहे. म्हणजे दोन महत्त्वाची माहिती आपल्याला यातून मिळालेली आहे. सरळ एक क्वेश्चन पाठ करून ठेवायचे. ठीक आहे. की भारतात मासेमारी क्षेत्राचा विकास झालेला नाही कारण की भारतात पारंपरिकरित्या मासेमारी केली जाते आणि दुसरं कारण हे आहे की मासेमारीची मागणी भारतात मर्यादित आहे. ठीक आहे. इथे जास्त असं खोलात जाण्यात काही अर्थ नाही किंवा जरमध्येही जाण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे. एक मिनिमम ही लेवलची माहिती आयोगाने दिली ती कलेक्ट करायची आणि पुढे जायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे भारतातील सर्वात गरीब राज्य विचारलेले आहे. ठीक आहे. सिंपल आन्सर आहे याचं बिहार. ठीक आहे. बिहार भारतातील सर्वात गरीब राज्य आहे. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन पहा, गरीब राज्य कोणते असेल जिथे प्राथमिक क्षेत्राचं प्राबल्य आहे ते काय असेल गरीब राज्य. ठीक आहे. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय अशी 3 क्षेत्र असतात. ठीक आहे. तर बिहार अजूनही कृषी आधारित राज्य आहे. ठीक आहे. मोठ्या प्रमाणात अजूनही तिथली लोकसंख्या कृषी आधारित आहे म्हणजेच तिथे उत्पन्न काय असेल कमी असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन रंगराजन कमिटीवर आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे दारिद्र्याशी संबंधित तेंडुलकर समिती आणि रंगराजन कमिटी याच्याशी संबंधित काही महत्त्वाचे आकडे तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता कोणते आकडे लक्षात ठेवायचे कसे ठेवायचे हे मला इथे सांगणं शक्य होणार नाही फक्त तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बेरोजगारीच्या प्रकारावर विचारलेला आहे. वेगवेगळे बेरोजगारीचे प्रकार असतात. शेतीमध्ये छुपी बेरोजगारी आढळते. छुपी बेरोजगारी काय असते तुम्हाला माहित पाहिजे. जर एखाद्या ठिकाणी गरज नसतानाही जास्त व्यक्ती काम करत आहे तर त्या व्यक्तीचा काही फायदा आहे का. सपोज आपण उदाहरण घेऊ एखाद्याच्या घरी किराणा दुकान आहे. आधी त्याचे वडील किराणा दुकान चालवत होते. ठीक आहे. नंतर मुलगा 10वी फेल झाला त्याची शिकण्याची इच्छा नाही गावात टवाळक्या करत फिरत आहे म्हणून त्याला वडील दुकानात बसवत आहे. ठीक आहे. तो दुकानात बसत आहे दिवसभर वडील पण आहे. ठीक आहे. आणि मग आता तो मुलगा दुकानात आल्यानंतर त्यांचं उत्पन्न वाढणार आहे का. खूप वडिलांनी काही दुकानामध्ये इनोव्हेशन वगैरे काही नाही केलं. दुकान तसंच आहे फक्त मुलगा इथे बसला पाहिजे हीच त्यांची अपेक्षा आहे आणि वडीलही दुकानात बसत आहे. म्हणजे आधी दुकानात किती जण काम पाहत होते फक्त वडील. आता दुकानात किती जण काम बघत आहे 2 जण. मात्र जे उत्पन्न आहे ते काही वाढलं आहे का नाही. म्हणजे जो दुसरा घटक जो दिसत तर रोजगारीत आहे तो दिसत आहे काम करताना मात्र त्याच्या काम करण्यामुळे काही निर्मिती होत आहे का काही उत्पन्न मिळत आहे का नाही. म्हणजेच जो दुसरा व्यक्ती म्हणजे तो मुलगा जो काम करत आहे त्याने काम नाही केलं तरी काही फरक पडणार नाही आणि काम करूनही काही फरक पडत आहे का नाही. ठीक आहे. काही फरक नाही पडत आहे म्हणजे काय उत्पादन काही होत आहे का उत्पन्न काही मिळत आहे का नाही. म्हणजेच त्याची उत्पादकता किती आहे 0 आहे. त्याला म्हणतो आपण सीमांत उत्पादकता. ठीक आहे. ती अशा भारतात म्हणजे शेतीमध्ये विशिष्ट शेतीमध्ये गरज नसताना जास्त लोक गुंतलेले आहेत. ठीक आहे. त्यांना जर तिथून बाजूला केले तरी उत्पादनावर काहीही फरक नाही पडणार आहे. उत्पादन काही कमी होणार नाही आहे. म्हणजेच लक्षात घ्या जे शेतीमध्ये जास्त लोक गुंतलेले आहेत ते रोजगारीत तर दिसत आहे मात्र प्रत्यक्षात त्यांना काही उत्पन्न मिळत आहे का नाही. आणि अशा म्हणजे मुळात ते रोजगारीत नाही आहे मात्र ते रोजगारीत दिसत आहे म्हणजे त्यांची बेरोजगारी सरळ सरळ उघडपणे दिसून नाही येत आहे आणि म्हणून त्या बेरोजगारीला कोणती बेरोजगारी म्हणतात छुपी बेरोजगारी. ठीक आहे. आणि गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते. 1991 उदारीकरण खासगीकरण जागतिकीकरण स्वीकारलं मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण वाढत आहे भारतात त्यामुळे या क्षेत्रातील बेरोजगारी काय झाली असेल कमी झाली असेल. त्यामुळे दोन्ही वाक्य काय बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन डायरेक्ट जीडीपीचा अर्थ विचारलेला आहे. ठीक आहे. तर बस सिंपल हे एका मिनिटात मला सांगणे शक्य नाही होणार मात्र लक्षात घ्या तरी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. जीडीपी म्हणजे काय लक्षात घ्या सिंपल. पण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे. सिंपल सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तुम्ही वाचून ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सगळ्यात पहिले काय उत्पन्न. ठीक आहे. उत्पन्न म्हणजे काय असते आपण एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न म्हणजे काय समजत असतो त्या कुटुंबातील व्यक्तींनी कमवलेला पैसा म्हणजे काय असते कुटुंबाचे उत्पन्न. ठीक आहे. ही उत्पन्नाची साधी व्याख्या. व्यक्तींनी कमवलेले पैसे म्हणजे काय उत्पन्न हे आपण आपल्या साध्या भाषेत आपण उत्पन्नाची ही व्याख्या करू शकतो. बरोबर आहे. आता आपल्याला काय राष्ट्रीय उत्पन्न मोजायचे आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय असणार आहे देशातील लोकांनी कमवलेलं उत्पन्न किंवा देशातील लोकांनी कमवलेला पैसा. ठीक आहे. म्हणजे काय असणार आहे राष्ट्रीय उत्पन्न. मग जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे तर देशातील प्रत्येक व्यक्ती किती रुपये कमवत आहे हे मोजावं लागेल. बरोबर ना. मग आता देशातील प्रत्येक व्यक्ती किती रुपये कमवत आहे
हे प्रॅक्टिकली मोजणे शक्य आहे का? जशी आपण लोकसंख्या मोजतो तसं देशातील प्रत्येक व्यक्ती किती रुपये कमवत आहे हे प्रॅक्टिकली मोजणे शक्य आहे का? नाही. ते कुठेतरी इनडायरेक्टली आपल्याला मोजावं लागेल आणि मग त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आहे. त्यातली जी पहिली पद्धत आहे ती उत्पादन पद्धत आहे. ठीक आहे, आपण बघितलं आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहे: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. त्यातली जी पहिली पद्धत आहे ती आहे उत्पादन पद्धत. ठीक आहे, या उत्पादन पद्धतीमध्ये काय केल्या जाते? देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांच्या किमती मोजल्या जातात. तर तुम्ही म्हणाल साधा, बरोबर आहे, कोणालाही गोंधळात टाकेल असं हे वाक्य आहे. तुमचा साधा प्रश्न असेल की सर तुम्ही म्हणताय की आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशातील लोकांनी कमवलेला पैसा आहे आणि तुम्ही सांगताय की उत्पादन पद्धतीमध्ये देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांच्या किमती मोजणार आहोत. मग देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांच्या किमती आणि लोकांनी कमवलेले उत्पन्न याचा संबंध काय आहे? बरोबर ना? हा साधा सिंपल क्वेश्चन तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो. तर मित्रांनो, हा संबंध कसा आहे हे समजून घ्या. देशात वस्तू आणि सेवा कधी निर्माण होणार? जेव्हा लोक मागणी करतील तेव्हा. लोक कधी मागणी करेल? आपण वस्तू आणि सेवांची कधी मागणी करू? जेव्हा आपल्या खिशात तितके पैसे असेल तेव्हा. म्हणजेच लक्षात घ्या, एका वर्षात देशात जितक्या वस्तू आणि सेवा निर्माण होत असतात तितक्या वस्तू आणि सेवांची मागणी झालेली असते आणि म्हणून त्या निर्माण होत असतात. आणि तितकी मागणी का बरं झालेली असते? कारण की लोकांनी तितके रुपये कमवलेले असते. म्हणजेच लक्षात घ्या, लोकांनी जर 500 रुपयाच्या वस्तूची मागणी केली तर लोकांनी किती रुपये कमवलेले असेल? 500 रुपये. मग आपण जर 500 रुपये त्या वस्तूची किंमत मोजली तर आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही का की लोकांनी 500 रुपये कमवले असेल? म्हणू शकतो आणि हे सहजरित्या मोजणेही शक्य आहे. म्हणून उत्पादन पद्धतीमध्ये देशात निर्माण झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमती मोजतात. आता त्या किमती कोणत्या मोजतात? अंतिम वस्तू म्हणजे काय हे आणखी काही कन्सेप्ट आहे, मात्र किमान सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, वस्तू आणि सेवांच्या किमती मोजतात म्हणजे एका वर्षात देशात किती रुपयांच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती झाली हे मोजतात. आता इतक्या रुपयाच्या वस्तू आणि सेवा जर एका वर्षात देशात निर्माण होत असेल तर याचा अर्थ काय? एका वर्षात लोकांनी इतक्या रुपयाच्या वस्तू आणि सेवांची मागणी केली आणि लोक एका वर्षात इतक्या रुपयांच्या वस्तू आणि सेवांची मागणी करताय म्हणजेच लोकांनी या वर्षात इतके इतके रुपये कदाचित कमवले असतील, असा त्याचा कुठेतरी अर्थ होतो किंवा अर्थ काढला जातो. तर उत्पादन पद्धती तर ही वेगवेगळ्या प्रकारे मोजल्या जाते आणि त्यातून मग जीडीपी, जीएनपी, एनएनपी यासारखे कन्सेप्ट येतात. ठीक आहे, तर जीडीपी म्हणजे जीडीपीची व्याख्या आहे सिंपल: देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत निर्माण झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमती. ठीक आहे, तर राष्ट्रीय उत्पन्नावर मी क्लास घेताना जवळपास त्याच्यावरती 3 लेक्चर घेत असतो. मला 3 ते 4 लेक्चर्स लागतात संपूर्ण तो टॉपिक शिकवायला आणि वेगवेगळ्या पद्धतीने मी तो समजून सांगतो, वेगवेगळ्या अँगलने तो शिकवत असतो. ठीक आहे, तर इथे 5 ते 10 मिनिटात तर मलाही शिकवणं शक्य होणार नाही, मात्र तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन का लोकसंख्येवरती, डायरेक्ट क्वेश्चन आहे लोकसंख्येवरती. लिंग गुणोत्तरावर हा क्वेश्चन आहे. 6:1 हा क्वेश्चन आहे. भारतामध्ये सर्वाधिक 6:1 कोणत्या राज्यात आहे? केरळ. आणि तो किती आहे? डायरेक्ट आकडा विचारलेला आहे. तर याचा अर्थ हा नाही की तुम्हाला प्रत्येक राज्यातील 6:1 पाठ असला पाहिजे. तुम्हाला सर्वाधिक 6:1 असणारं राज्य, सर्वाधिक कमी 6:1 असणारं आणि महाराष्ट्रात किती 6:1 आहे हे माहीत पाहिजे. ठीक आहे, आणखी एक महत्वाची फॅक्ट, भारतात जो 6:1 आहे तो 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमीच आहे, कुठेतरी 900च्या घरात आहे. मात्र त्याला 2 राज्य अपवाद आहे. 2 राज्य म्हणजे एक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश अपवाद आहे जिथे पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे आणि ते म्हणजे केरळ आणि पॉंडिचेरी. तर ही दोन्ही राज्यांमधला 6:1 किती आहे तुमच्या पाठ असलं पाहिजे. केरळचं जे आहे ते 1084. ठीक आहे, लोकसंख्येची ही मूलभूत माहिती असते, त्यावरती हा क्वेश्चन आलेला आहे. तर बघा मित्रांनो, एकंदर म्हणजे तुम्ही डायरेक्टली हा लेक्चर नका बघू. ठीक आहे, हा लेक्चर बघण्याच्या आधी 2016 मध्ये मी जे अनालिसिस घेतलेलं आहे त्याचे लेक्चर बघा आणि त्यानंतरच हा लेक्चर बघा. ठीक आहे, असं स्टेप बाय स्टेप लेक्चर बघा, त्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळणार आहे, काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. मित्रांनो लक्षात घ्या, या एमपीएससीच्या विश्वात ठीक आहे काय वाचायचं, काय करायचं याच्यापेक्षा काय नाही करायचं हे माहीत असणं फार आवश्यक आहे.
म्हणजे एक वेळ काय नाही काय 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 करायचं हे तुम्हाला नंतर माहीत झालं तरी चालेल, मात्र काय नाही करायचं हे तुम्हाला माहीत असणं अत्यावश्यक आहे, अत्यावश्यक. ठीक आहे. म्हणजे ही एक प्रकारचं काय म्हणता येईल, याच्यात तुम्ही एक प्रकारचं काय ट्रॅप आहे, या ट्रॅपमध्ये स्वतः फसू नका तुम्ही. एकदम सजग राहून एमपीएससी करा. लगेच लक्षात येऊ द्या की आपण या एमपीएससी साठी ठीक आहे की नाही आहे, यातून आपल्याला जे अपेक्षित आहे ते मिळणार आहे की नाही मिळणार आहे, आणि नसेल मिळत तर लगेच आपला मार्ग बदला. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवातून सांगतोय, आणि त्या अनुभवाचा माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा वापर करून कुठेतरी तुम्ही स्वतः चुकू नका देऊ, हे मला अपेक्षित आहे. ठीक आहे. दुसऱ्या वेनी पण मी तुम्हाला काउन्सिलिंग करू शकतो, दुसऱ्या वेनी पण मी तुमच्यावर माहिती थोपू शकतो, ज्यामध्ये मी तुम्हाला अधिक मोटिवेट करू शकतो, अधिक तुम्हाला पेटवू शकतो, अधिक तुमच्यात जिद्द चिकाटी जागृत करू शकतो. त्यानंतर त्याद्वारे अधिक ॲडमिशन माझ्या क्लासमध्ये ओढू शकतो. मात्र ती निव्वळ फसवणूक असणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे गर्दीकडे पाहून, दुसऱ्यांकडे पाहून या क्षेत्राकडे वळू नका. स्वतःचा एक अंदाज घ्या आणि त्यानुसार मग स्टेप बाय स्टेप पुढे जा, असे माझे प्रामाणिक मत आहे. ठीक आहे. पुन्हा भेटूया.